सगळे पीक विमे खाल्ले, कुठं कोणाच्या राखी खाल्ल्या, कोणाचं काय प्लॉट खाल्ले, कोणाचे घरं खाल्ले. संतोष भाया देशमुखांचा खून झाला. त्या खुनातला मुख्य आरोपी अशी माहिती मिळते की 47 वेळेस बोललाय फोनवर त्याच धन्याला. मग तुम्हाला चौकशी करता येत नाही, अटक करता येत नाही. एक माजी मंत्री म्हणून त्याला वाचवायचं आणि गरीबाच्या लेकराचे मुर्दे पाडायचे. हे महापाप डोक्यावर घ्यायचं का अजित पवारला फडणवीसला? नाही, आरोप नाही येतो. आरोपी जे आत्ता पकडलेले ते स्पष्टपणानं त्या धनेशी बोललेले फोनवरती. सगळे कटर असलेले. ते बीडचा कोण धरलेला आहे तेही त्यांच्याशी कायम बोलतोय. तो कोण बडे आहे तोही धरला नाही. म्हणजे हे सगळं मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि याला पाठबळ देण्याचं काम अजित पवार आणि फडणवीस करत आहेत. नसतं त्याला चौकशीला पाठवलं असतं, त्याला अटक केली असती. तो एखादा आमदार आहे, एखादा माजी मंत्री आहे म्हणून काय तुम्ही सोडून देणार का? जनता गरजेची नाही का तुम्हाला? एक गरजेचं आहे का? जो महापापी आहे, जो खुनं घडून आणतो, जो कटर असतो, जो सगळे पीक विमे खाल्ले, कुठं कोणाच्या राखी खाल्ल्या, कोणाचं काय प्लॉट खाल्ले, कोणाचे घरं खाल्ले. संतोष भाया देशमुखांचा खून झाला. त्या खुनातला मुख्य आरोपी अशी माहिती मिळते की 47 वेळेस बोललाय फोनवर ह्याच धन्याला. मग तुम्हाला चौकशी करता येत नाही, अटक करता येत नाही. एक माजी मंत्री म्हणून त्याला वाचवायचं आणि गरीबाच्या लेकराचे मुर्दे पाडायचे. हे महापाप डोक्यावर घ्यायचं का अजित पवारला आणि फडणवीसला? कोणतं सरकार चालवत आहे तुम्हाला? हे बघा, ते होतं आता मला खेटलेला आहे. त्याला तर आता किंमत मोजावंच लागणार आहे. त्याला तर सुट्टी नाही धान्याला, त्याला किंमत मोजावंच लागणार आहे. नार्कोटिक्सला येतो म्हणला होता ना. भिकार चोट सगळे हे साले लपून बसते आणि त्यांच्या आडुंगीला पाहिला आता सरकारच्या. त्यांच्या जाऊन पायावर लोळू तू, त्यांच्या पाय चाटी तू तिथं जाऊन त्यांच्या पाया पडतो अजित पवारच्या आणि सांगतो मला याच्यातून वाचवा, मला चौकशीला जर नेलं तर मग कसं व्हायचं, मला याच्यातून वाचवा, याच्यानंतर मी अशा काही करणार नाही, मला वाचवा. तो पायली भरली रे आता. तोही पायली भरली आता. तो पापाचा घडा भरलेला आहे. त्याच्यामुळं तू वाचूच शकत नाही आता कशातूनच. याला जबाबदार 100% अजित पवार आहे आणि देवेंद्र फडणवीस. नसता त्यांनी लाथा घालून सांगितलं असतं चल निघ तिकडं, तो ह्यामुळे आम्ही सरकार बदनाम करून घ्यायला मोकळे नाहीत. तुम्हाला एक पाहिजे ना, तुम्हाला एक पाहिजे का करोडो मराठी पाहिजेत? हे आता अजित पवारनी आणि फडणवीसने ठरवायचं.